उन्हाळा संपण्याच्या आधी आंब्याचा हा चटपटीत पदार्थ घरी एकदा नक्की बनवा. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आंब्याचा एक असा चटपटीत पदार्थ आज आपण बनवूया की ज्याच्यामुळे आपल्या जेवणाची चव ही दुप्पट तिप्पट वाढणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर त्याच्यासाठी इथे बघू शकता अर्धा किलो हिरवे आंबे आपण घेतलेले आहे. अर्धा तास आधी आंबे आपल्याला पाण्यात घालून ठेवायचे आहे, जेणेकरून आंब्यामध्ये असलेली जी उष्णता आहे ती पूर्णतः निघून जाईल. नंतर आपल्याला स्वच्छ अशा पाण्याने 2 ते 3 वेळा हे आंबे जे आहे ते धुवून घ्यायचे आहे. आंबे धुतल्यानंतर आता आपल्याला एका शिलनीने याचे जे साल असतात ते आंब्याचे साल काढून घ्यायचे आहे. अगदी व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला आंब्याचे साल पूर्णतः काढून घ्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता पूर्ण आंब्याचे साल मी इथे काढून घेतलेले आहे. हे पूर्ण आंब्याचे साल आपले काढून झालेले आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता आपल्याला काय करायचं, तर आपल्याला इथे घ्यायची आहे जाडसर अशी एक किसणी आणि एक ताटला इथे आपल्याला लागणार आहे. ताट घ्यायचं आहे, जाडसर अशी किसणी घ्यायची आहे आणि किसणीचा जो जाडसर भाग असतो त्या साईडने आपल्याला हे जे आंबे आहे ते पूर्ण असे किसून घ्यायचे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आंब्याला इथे आपल्याला किसून घ्यायचे आहे. आपण उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याचे पदार्थ बनवत असतो. उन्हाळ्यामध्ये आवर्जून आपण जेवणामध्ये रोज आंब्याचा वापरही करत असतो. पण कधी तुम्ही अशा प्रकारचा आंब्याचा हा पदार्थ घरी बनवला का, हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटत आहे हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. इथे तुम्ही बघू शकता आपले जे आंबे आहे ते पूर्णतः मी इथे किसून घेतलेले आहे. किसल्यानंतर तुम्ही बघू शकता आंब्याचा इथे किस आपला तयार झालेला आहे. आता आपल्याला हा जो किस आहे तो एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही इथे आंब्याचा किस बघू शकता, किती मस्त असा जाडसर किस इथे तयार झालेला आहे. किसाऐवजी तुम्ही हे जे आंबे आहे ते मिक्सरला सुद्धा इथे फिरवून घेऊ शकता. पण आपण आज जो पदार्थ बनवत आहोत त्या पदार्थासाठी आंब्याचा जो किस असतो तोच आपल्याला हवा आहे. इथे आपला आंब्याचा किस तयार आहे. आता हा पदार्थ चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला एक तडका बनवायचा आहे. तडका बनवण्यासाठी तुम्ही बघू शकता गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल कळकळीत गरम झालं की थोडी मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडू द्यायची आहे आणि अर्धा चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच धणेपूड आणि अर्धा चम्मच मीठ आपल्याला या तेलामध्ये म्हणजेच या तडक्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला गॅस करायचा आहे बंद. आता बघा, हा जो तडका आहे तो आपल्याला सर्वात आधी छान असा थंड होऊ द्यायचा आहे. तडका थंड होईपर्यंत आपण हा जो किस आहे या किसामध्ये चम्मचभर साखर घालून घेऊया. साखरेऐवजी तुम्ही गूळसुद्धा इथे वापरू शकता. आता मी चवीनुसार 1 चम्मच साखर घालत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे 2 चम्मचसुद्धा साखर घालू शकता किंवा जर आवडत नसेल तर साखर स्किपसुद्धा करू शकता. आता आपण जो हा तडका तयार केलेला आहे तो तडका आपल्याला या किसावर घालायचा आहे. आज आपण जो चटपटीत आंब्याचा पदार्थ बनवत आहोत त्याला आमच्याकडे कसंदी असे म्हटल्या जाते. तुमच्याकडे या पदार्थाला कोणत्या नावाने ओळखल्या जाते हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता हा तडका घातल्यानंतर आपल्याला एका चमच्याने ही जी कसंदी आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण घातलेला जो तडका आहे तो पूर्ण या कसंदीला लागल्या जाईल. तुम्ही व्हिडिओत बघू शकता. ही जी कसंदी आहे ती आपण वर्षभर साठवून आपल्या घरी ठेवू शकतो. ज्याप्रमाणे आपण लोणचं करतो आणि वर्षभर साठवतो त्याचप्रमाणे कसंदीसुद्धा उन्हाळ्यामध्ये करायची आणि छान अशी वर्षभर भरणीमध्ये भरून ठेवायची आणि वर्षभर आपण या कसंदीचा आस्वाद नक्कीच घेऊ शकतो. इथे थोडं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी आणखी 1.5 चम्मच इथे मीठ घातलेलं आहे. मीठ थोडं जास्त घालायचं, कारण की ही कसंदी आपण वर्षभरासाठी साठवत असतो आणि त्याच्यासाठी इथे मीठ घालणे खूप असे आवश्यक आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी कसंदी आपली तयार आहे. ही कसंदी जेवणात वापरून जेवणाची चव आपण डबल टिबल करू शकतो. जर भाजी खायची इच्छा नसेल तर चपातीसोबतसुद्धा आपण ही कसंदी नक्कीच खाऊ शकतो. आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब केल्याशिवाय विसरू नका. धन्यवाद.